आपल्या प्रिझन्सच्या म्हणजे प्रमुख आपल्या स्वाती साठे मॅडम इथं आल्यात. त्यांच्या हस्ते अद्ययावत असं किचनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं आहे. आपले अधीक्षक साहेब पण सातारचे इथं उपस्थित आहेत आणि जसं आता मॅडमने सांगितलं की कैद्यांना चांगल्या सुविधा पण इथं मिळाल्या पाहिजेत. कैदी आहे म्हटल्यावर त्याला जे काही त्याचे हक्क आहेत ते त्याला मिळणं गरजेचं आहे शेवटी. आणि म्हणून अद्ययावत असं किचन इथं उभा करण्यात आलं आहे. स्वच्छता अतिशय चांगली या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर आत्तासुद्धा मी मॅडमना एक विनंती केली की आपलं हे जे जेल आहे हे फार जुनं आहे आणि पूर्वी सातारा शहर काही एवढं वाढलं नव्हतं, लोकवस्ती काय वाढली नव्हती. त्यामुळे आज हे सगळं अगदी मध्यवर्ती शहराच्या ह्याच्यात आल्यासारखं सगळी परिस्थिती झाली आहे. आणि प्रिझन्सच्या काही नॉर्म्समुळं इथं ज्यांना जुनी घरं पाडून काही नवीन बांधायची किंवा नवीन डेव्हलपमेंट करायची असली तर हाईट रिस्ट्रिक्शन्सना थोडीफार मर्यादा येते आणि त्याचा थोडा स्थानिक लोकांना जो आहे तो प्रिझन्सचे हे नॉर्म्स असल्यामुळं त्रास होतो मंजुऱ्या वगैरे घेण्यासाठी. तर ह्यावर एक उपाय हाच आहे की जेल जी आहे ती सातारा शहरातनं बाहेर ज्या ठिकाणी शासकीय जागा चांगली उपलब्ध होईल त्या ठिकाणी शिफ्ट करणं हा एक चांगला उपाय आहे. आणि जसं आता मॅडमने सांगितलं की सेंट्रल जेल करायचं त्यांचं हे आहे की बाहेरसुद्धा ज्या जेल आहेत तिथं बरेच लोड तिथं आहे. त्यामुळं कलेक्टरांना आम्ही पण मागं प्रस्ताव दिला होता की इथनं जेल शिफ्ट करावं आणि आता जसं मॅडमने सांगितलं की त्यांनी पण मागणी केली आहे. तर या संदर्भात माननीय DCM साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मी पण नक्की लवकरच चर्चा करेन किंवा त्यांनीसुद्धा वरनं आदेश जे काही लागतील जागा हँडओव्हर करण्याची ते द्यावेत आणि जेलच्या याच्यासाठी लागणारी तरतूद वगैरे जी असेल ती त्यांच्या माध्यमातून व्हावी. आणि एक अद्ययावत असं जेल म्हणजे जागा म्हणा जसं बाकीच्या गोष्टी तिथं ज्या काही असतात इंडस्ट्रीचं जसं जेलमध्ये जे असतं जे काय असेल असं व्हावं. आणि आपोआप सातारकरांची पण अडचण जी आहे ती दूर व्हावी. कारण इथं सिग्नल जॅमर्स पूर्वी म्हणजे आत्तासुद्धा आहेत पण त्याच्यामुळं आजूबाजूचे सगळ्यांचेच फोन बंद पडायचे. नंतर थोडी ती आपण विनंती केल्यानंतर जॅमर्सची जी आहे ती त्याची जी फ्रिक्वेन्सी होती ती कमी करण्यात आली. त्यामुळं हे झालं. पण जेल हे नक्कीच अद्ययावत असं सातारच्या बाहेर व्हावं ही आमची म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे. आणि मॅडमनी पण त्याला म्हणजे दुजोरा दिला आहे किंवा सपोर्ट केलं आहे आणि लवकरच आपण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पुढची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू. जे सातारा जिल्हा कारागृहाचं किचन आहे याचं म्हणजे उद्घाटन झालेलं आहे. तर नेमकं आधीची काय समस्या होते ना आता कशा पद्धतीने आधुनिक किचन झालेलं आहे जरा माहिती सांगा. मुळात सातारा जिल्हा कारागृह हे सन 1988 सालचं आहे आणि त्यातच तेव्हापासून जे बंद्यांना कारागृहात जेवण बनवण्यासाठी जे किचन होतं ते त्याच पद्धतीचं जुनं दगडी बांधकामामध्ये आणि पडझड झालेलं असं जुनाट बांधकामाचं दिसून येत होतं. मग याच पद्धतीवर धर्तीवर त्याच्या समोर असलेला जो स्पेस आहे तो कसा युटिलाइज करता येईल त्यानुसार आम्ही आखणी केली, प्लॅनिंग केलं आणि त्याचं मग DPDCमधून निधी मिळवून आधुनिक किचन कशा पद्धतीने होईल. मग आत्ताच्या किचनमध्ये आमच्याकडं रोटी मेकर मशीन आहे, आटा मळणी मशीन आहे, गोळा कटिंग मशीन आहे, गिरणी स्वतंत्र आहे आणि तिथेच पीठ आणि यासाठी गोडाऊन आहे, रेशन ठेवण्याचं धान्य गोडाऊन आहे, भाजीपाला ठेवण्याचं गोडाऊन आहे. आणि हे सगळं एका जागेवर कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही हे आधुनिक किचन तयार केलेलं आहे. आणि आधुनिक किचनमधून आता बंद्यांना सकस आहार आणि उत्तम आहार कसा मिळेल, हायजेनिक आहार कसा मिळेल हा देखील आम्ही आता प्रयत्न करतो आहे आणि तो यशस्वी दिसतोय होतोय. आज त्याच आधुनिक किचनचं आम्ही उद्घाटन सन्माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सन्माननीय DIG स्वाती साठे यांच्या हस्ते केलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन होऊन आज आधुनिक किचनमधून सर्व बंद्यांना जेवण तयार करून सुरुवात झालेली आहे. म्हणजे ही खूप चांगली बाब आहे कारण सुधारणा आणि पुनर्वसन आपलं ब्रीदवाक्य आहे. तर कैदी आतमध्ये आला की त्याचा छळ करायचा नसतो, तो ऑलरेडी शिक्षा भोगत असतो. त्याचाही सगळ्या गोष्टींवर जसा आपला अन्नाचा हक्क आहे चांगल्या अन्नाचा तसा प्रिझनरचा पण आहे. जुनं किचन खूप कंजेस्टेड होतं, जुन्या पद्धतीचं होतं
आता हे आधुनिक किचन बांधून झालेलं आहे. मी आज सातारा जेलचं इन्स्पेक्शन पण केलेलं आहे. सगळा कारभार उत्तम रीतीने चाललेला आहे. विविध ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. महिला विभागामध्ये त्यांनी आता शिवणाचा नवीन कोर्स सुरू केलेला आहे. इन्नर व्हील क्लबनी त्यांना शिवणकाम मशीन पण दिलेलं आहे. अशा रीतीने प्रिझनर्सना त्यांची स्ट्रॉबेरीची शेती पाहिली. खूप चांगले उपक्रम आहे. आणि किचन म्हणजे सगळ्यांना आपण अन्नपूर्णा देवी मानतो, तर सगळ्यांना चांगलं सुग्रास अन्न मिळो अशी सातारा टीमला माझ्याकडनं शुभेच्छा आहे. मॅडम, एक वेगळा प्रश्न असा होता की आता सध्या जागा जी आहे ती खरं तर कमी पडते सातारा कारागृहाला, तर तसं काय प्रस्तावित नियोजन प्रस्ताव केलेला आहे सातारा अधीक्षकांनी तसा, आणि आमचा पाठपुरावा पण चालू आहे. आणि साताऱ्याला एक सेंट्रल जेल लेवलचं कारागृह होणं अतिशय आवश्यक आहे. कारण आत्ता आमचं पुणे येरोड्याला आणि कोल्हापूरला खूप लोड येतो आहे. प्लस जागेअभावी आम्हाला इथे कैद्यांकरता जशा पाहिजे तशा इंडस्ट्री नाही स्थापन करता येतात. त्यामुळे कैद्यांना कामही मिळेल, त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होईल. त्यामुळे मोठ्या जागेकरता आमचा पाठपुरावा सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.